तर नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे काही प्रश्न बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूयात. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जो तुमचा मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पहिला प्रश्न आहे, श्री चक्रधर स्वामी यांनी कोणत्या पंथाची स्थापना केली होती? तर त्यासाठी पर्याय आहेत विष्णू पंथ, महानुभाव पंथ, शैव पंथ आणि लिंगायत पंथ. तर श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ या पंथाची स्थापना केली होती. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सातवाहन या राजवंशाची आद्य राजधानी खालीलपैकी कोणती होती? त्यासाठी पर्याय आहेत पैठण, भोकरदन, कुंडीनपूर आणि भोगवर्धन. तर सातवाहन या राजवंशाची आद्य राजधानी पैठण ही आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या तारखेस झाला होता? तर त्यासाठी पर्याय आहेत 2 एप्रिल 1883, 3 एप्रिल 1884, 2 एप्रिल 1884 आणि 4 एप्रिल 1885. तर कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक हा 2 एप्रिल 1884 रोजी झाला होता. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाने कोणत्या साली भारताचा किनारा गाठला होता? त्यासाठी पर्याय आहेत 1492, 1598, 1692 आणि 1498. तर पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाने सन 1498 साली भारताचा किनारा गाठला होता. तर पाचवा प्रश्न आहे, झिम्बाब्वे या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्यासाठी पर्याय आहेत हरारे, डर्बन, जोहान्सबर्ग आणि कॅरो. तर झिम्बाब्वे या देशाची राजधानी हरारे ही आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, आपल्या सूर्यमालेत पृथ्वीसह एकूण किती ग्रह आहेत? त्यासाठी पर्याय आहेत 6, 7, 8 आणि 9. तर आपल्या सूर्यमालेमध्ये पृथ्वीसह एकूण 8 ग्रह आहेत. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, तीस्ता ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्याची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते? तर त्यासाठी पर्याय आहेत मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा. तर तीस्ता ही नदी खालीलपैकी सिक्कीम या राज्याची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, युरोपातील सूचिपर्णी वृक्षांच्या वनांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? त्यासाठी पर्याय आहेत ट्रुंडा प्रदेश, भूमध्य प्रदेश, पश्चिम युरोपियन प्रगत प्रदेश आणि तैगा प्रदेश. तर युरोपातील सूचिपर्णी वृक्षाच्या वनांना तैगा प्रदेश म्हणून ओळखले जाते. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, भारतातील आसाम या राज्याला किती राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत? त्यासाठी पर्याय आहेत 6, 8
7 आणि 5. तर भारतातील आसाम या राज्याला 7 राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. त्यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. सन 2011च्या संदर्भात प्राथमिक निष्कर्षानुसार राज्यातील साक्षरतेचे प्रमाण या संदर्भात खाली दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडा. या प्रश्नामध्ये त्यांनी सन 2011 मध्ये महाराष्ट्र राज्यात किती साक्षरतेचे प्रमाण होते हे विचारले आहे. तर सन 2011 मध्ये महाराष्ट्राचे साक्षरतेचे प्रमाण हे 82.3% होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न होते. लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑल करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लवकरच तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.